तर सैफवरील हल्ल्याप्रकरणी राजकीय वर्तुळातून सुद्धा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। विरोधक या मुद्द्यावरून नेमकं काय म्हणतायत आपण जाणून घेऊया। मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही। सैफ अली खानवरील हल्ल्याची पोलीस चौकशी करतायत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना प्रत्युत्तर। देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे। केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते। मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळते, मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घ्यावं, शरद पवारांची टीका। मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं। सैफ अली खानवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे तपासायला हवं। सैफवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून शंका व्यक्त। जितेंद्र आव्हाडांनी धार्मिक रंग देऊ नये, भीतीचं वातावरण निर्माण करू नका, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं आव्हाडांना प्रत्युत्तर। जितेंद्र आव्हाडांनी एवढं लक्षात घ्यावं की ह्या घटनेला त्यांनी सामाजिक किंवा धार्मिक रंग देणं म्हणजे त्यांची राजकीय परिपक्वता किती आहे हे त्याच्यावर लक्षात येतं। महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, पोलिसांची सुरक्षा असलेलेच सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? सैफवरील हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड यांचा सवाल। 90% पोलीस फुटलेल्या आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेत राज्यात काय सुरू आहे? गृहमंत्र्यांनी विचार करावा, संजय राऊतांची टीका। या राज्याची 90% सुरक्षा पोलीस हे महायुती म्हणून जो काय प्रकार आहे त्यांचे आमदार जे फुटलेले लोक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी सामान्य माणसाला कोणती सुरक्षा नाही। व्यक्ती कोणत्या हेतूने आला होता याचा तपास केला जाईल, हल्लेखोराला सोडणार नाही, राम कदम यांची प्रतिक्रिया। पुलिस इस पूरे मामले को खंगालेगी। आरोपी की क्या मंशा थी, क्या वो चोरी के बहाने से आया था या इसके पीछे और कुछ कारण थे, किसी को भी बख्शा नहीं जाएगा। सुप्रिया सुळेंकडून सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस, सैफ सहकुटुंबीय सुरक्षित, सुप्रिया सुळेंची माहिती।